नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता गौरी झोपलेली असते. त्याच वेळेला तिला मागच्या जन्मातलं सगळं काही आठवत असतं आणि त्या स्वप्नामध्येच नित्य आता हरवून गेलेली असते. तिला आठवत असतं की मागच्या जन्मात जेव्हा तिचं आणि जयदीपचं लग्न झालेलं असतं, त्याच वेळेला जयदीपने कशाप्रकारे तिला उचलून बेडवर ठेवलेलं असतं आणि त्यांची पहिली रात्र ही कशी गेलेली असते हे सगळं तिला आठवतं. आणि त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या जवळ येतात तेही तिला आठवत असतं. आता त्याच वेळेला ती पटकन उठून बसते आणि तिच्या लक्षात येतं की मला खूपच गोड स्वप्न पडलं होतं आणि जसं मागच्या जन्मात झालं तसंच या जन्मातही होणारच बसलेला असतो. तेव्हा ती विचार करते अधिराज अजून झोपला कसा नाही, म्हणून ती त्याच्या जवळ येते आणि त्याला म्हणते की काय झालं अधिराज, तू अजून झोपला नाहीस. त्यावेळेला आता तो म्हणतो की काय झालं, तुम्ही बाहेर का आलात, तुम्ही झोपायचं ना. त्यावेळेला ती म्हणते की तुला झोप नाही लागली तर मला तरी कशी लागेल झोप. मग आता तो तिच्याकडे बघतच राहतो. ती म्हणते की काय झालं. तेव्हा तो म्हणतो की काय नाही, झोप लागत नव्हती म्हणून असाच विचार करत बसलो होतो. त्याच वेळेला आता अधिराजला ती म्हणते की हो ना, माझ्या बाबतीत पण तेच झालं. आता आपल्या दोघांनाही झोप लागली नाही, मग आपण हे झोप न लागणं एन्जॉय करूयात. आता असं ऐकल्यावर अधिराज तिच्याकडे हसत बघायला लागतो आणि दोघेजणही आता हसत असतात. त्यानंतर मग ती म्हणते की काय झालं आहे. तेव्हा तो तिच्याकडे बघत राहतो आणि त्यानंतर मग हळूच अधिराजला असं हसताना पाहून नित्या ही त्याच्यावर आणखीनच भाळते आणि त्याच्या हातात आता ती स्वतःचा हात ठेवते आणि मग आता दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवून ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि म्हणते की अधिराज, ह्या फिलिंगची मी कधीपासून वाट बघत होते. हेच माझ्या नेहमी स्वप्नात यायचं. असे आपण दोघं एकत्र आहोत हे कितीतरी वेळा स्वप्नात बघितले आहे मी, पण आज ते सगळं सत्यात उतरत आहे. आज आपण दोघे खऱ्या अर्थाने एकमेकांच्या सोबत आहोत, असं ती त्याला म्हणत असते. त्याच वेळेला अधिराज आता तिला काहीच बोलत नाही. अधिराज तिला न बोलल्यावर तिला सगळं काही कळालेलं असतं. नित्या म्हणते की अधिराज, खरं तर आज तू या सगळ्याला नकार देऊ शकत होतास. मी तुझ्यासोबत जे काही वागले त्याचा तुला राग होताच आणि जेव्हा तुझ्या घरच्यांनी हे मान्य केलं नाही तेव्हा तू सहज हे लग्न टाळू शकला असतास किंवा मला नकार देऊ शकला असतास, पण तू असं नाही केलं. तू सगळ्यांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न कबूल केलंस आणि मला इथेच या घरात ठेवलंस आणि शिवाय इतकंच नाही तर त्यांनी लग्न कबूल केले नाही तेव्हा तू माझ्याबरोबर हे घरही सोडायला तयार झाला होतास. हेच खूप आहे माझ्या प्रेमासाठी. तेव्हा मग अधिराज म्हणतो की असं कसं, तुम्हाला आता सोडून कुठे जाणार मी. तुम्ही अगोदर म्हणायचात ना की आपली 7 जन्मांची सोबत आहे, तशी आपली आता 700 जन्मांची सोबत आहे. त्याच वेळेला आता तिला अधिराजचं आणि जयदीपचं दोघांचंही बोलणं आठवतं. नंतर तो म्हणायला लागतो की आता तुम्हाला सोडून कुठे जाणार आहे, आपली आता एकमेकांची सोबत आहे. तुम्ही आत्तापर्यंत नेहमी म्हणत राहायचात की तुझं लग्न हे फक्त माझ्याशीच होणार, तेव्हा मी तुमच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्या बोलण्याला दुर्लक्ष करायचो. पण मला आज समजले आहे की तू जे बोलायचीस ना ते खरंच होतं. आपलं एकमेकांचं लग्न झालेलं आहे आणि तुम्ही जे म्हणायचं तेच अगदी खरं झालं. आता हे ऐकल्यावर नित्याला पण खूप बरं वाटतं. नंतर मग अधिराज म्हणतो की काय झालं, आहे ना आपली 700 जन्मांची सोबत. त्याच वेळेला मग आता लगेच पुढे अधिराज आणि नित्या हे दोघेही एकमेकांकडेच बघत असतात आणि त्यानंतर मग अधिराज हा नित्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला जवळ घेऊ लागतो आणि त्याच वेळेला आता नित्याला काहीतरी वेगळंच लागत असतं. नित्या म्हणते की हे काय आहे अधिराज, काय चाललंय तुझं. तेव्हा तो म्हणतो की काय चाललंय. तेव्हा मी माझ्या लग्नाच्या बायकोला जवळ घेतोय आणि कोणी काही बघितलं तरी काय. तेव्हा मग ती म्हणते की अधिराज नाही, हा जरा शांत बस. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की नाही, मला तुमच्याबरोबर जरा आपला पहिला दिवस तरी सेलिब्रेट करू दे. आणि असं म्हटल्यावर आता तो तिच्या जवळ यायला लागतो आणि नित्या ही म्हणत असते की तुला काय झालंय काय नेमकं, मला कळत नाही. तेव्हा तो म्हणतो की कुठे काय झालंय, मी माझ्या नित्याबरोबर बसलोय, आता ती माझी बायको आहे ना. असं म्हटल्यावर ती त्याच्याकडे बघतच राहते आणि अधिराज आणि नित्या दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात. मात्र आता नित्याला उठून उभं राहावंसं वाटतं. ती उठून तिथून निघून जात असते. ती म्हणते की अरे अधिराज, काय करतोयस तू. तेव्हा तो म्हणतोय की काय करतोय, माझ्या बायकोचा हात धरलाय, आणखी काय, माझी लग्नाची बायको आहेस ना तू. तेव्हा मग आता नित्या म्हणते की अरे तसं नाही, आजूबाजूला कोणी बघेल, घरातले उठतील तर काय बोलतील. तेव्हा मग तो म्हणतो की काय बोलतील, माझ्या बायकोचा हात धरलाय. तेव्हा ती धनी हात सोडा, धनी हात सोडा असं म्हणायला लागते आणि तितक्यातच उठून बसते. बघते तर काय, समोर कोणीच नसतं.
तिला लक्षात येतं की तिला हे पडलेलं एक गोड स्वप्न आहे. ती म्हणते की अधिराज, हे मला पडलेलं एक गोड स्वप्न आहे. याचा अर्थ असाच आहे की इथून पुढे पण तेच घडणार. हे मला स्वप्न पडले ते कधी ना कधीतरी नक्कीच खरे होणार आहे. तर इथे पाहुणी ही सावरीला विचारत असते की सावरे, मला खरं खरं सांग, मी जेव्हा मंडपात राजची वाट बघत होते तेव्हा तू त्याच्या खोलीत होतीस ना? तू त्याच्या खोलीत बराच वेळ होतीस, काय करत होतीस तिथे? असं विचारल्यावर सावरीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तेव्हा मग आता पाहुणी तिला विचारते की खरं खरं सांग, जेव्हा मी मंडपात होते तेव्हा तू अधिराजकडे गेली होतीस, त्याच्या रूममध्ये इतका कडक पहारा असताना तो कसा काय बाहेर पडला? सावरी म्हणते की याचा अर्थ तू मी केलेस असं. तितक्यातच आता पाहुणी तिचा गळा दाबते आणि म्हणते की बघ, मला तरी कळतंय की तू हे सगळं केलं असणार, कारण इतका कडक बंदोबस्त असताना बाहेर कोणीही जाऊ शकत नव्हतं, कारण पहारेकरी होते तिथे. एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेव की हे जे काही घडतंय ना, त्याच्यावर मला फक्त संशय आला आहे. ज्या क्षणी खरं समजेल तेव्हा तुझा हा गळा मी सोडणार नाही, हा गळा दाबूनच शांत बसेन. आणि सावरीला पाहुणीचं हे रूप पाहून खूपच धक्का बसतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता तात्या हे पेपर वाचत बसलेले असतात. विमलला आवाज देत म्हणतात की ओ मंडळी, ओ मंडळी, चहा कधी द्यायचा? तेव्हा ती म्हणते की हो आणतेच की चहा, असं म्हणून आता ती आतमध्ये जात असते. त्याच वेळेला ती किचनमध्ये येते आणि म्हणते की चहाचा वास येतोय. समोर बघते तर नित्याने चहा बनवलेला असतो. नित्या म्हणते की आई, चहा झालेलाच आहे, देते सगळ्यांना. बरं, आलं कुठे आहे? मला आलं टाकायचं आहे. तितक्यात ती काहीच बोलत नाही. सावरीला ती विचारते की सावरी, मला आलं सांगतेस का? तेव्हा सावरी ही विमलच्या भीतीने नाही सांगत. मग नित्या बाजूला असलेलं आलं घेते आणि डालक्यातून आलं घेऊन ती ते टाकते. त्याच वेळेला आता चहा झाल्यानंतर पाहुणी येते, मडक्यातून पाणी काढते आणि त्या चहाच्या भांड्यात सगळं पाणी ओतते. अधिराज लांबूनच ते सगळं बघतो आणि त्याच वेळेला आता पाहुणी म्हणते की माझ्या स्वयंपाकघरात कोणी बी उपऱ्याने येऊन लुडबुड केलेली मला चालणार नाही. आणि हे सगळं अधिराज बघतो आणि तिथून तो पुढच्या बाजूने पुढे येतो. मग आता नित्या तिच्याकडे बघतच राहते. पाहुणी म्हणते की लक्षात ठेव, इथून पुढे जर माझ्या स्वयंपाकघरात लुडबुड केलीस तर काहीच गरज नाही आहे हे सगळं करण्याची, हे माझं घर आहे, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता अधिराज येतो आणि म्हणतो की चहा झाला आहे का? तेव्हा विमल म्हणते की राज, तू सकाळी दूध पितोस, चहा नाही. तेव्हा मग तो म्हणतो की आज मी चहा पिणार आहे. आणि त्यानंतर मग आता ती म्हणते की चहा रेडी तर आहे पण त्यात पाणी जास्त झालं आहे. तेव्हा अधिराज येतो, तो चहा स्वतः ओतून घेतो आणि चहाचा घोट घेऊन म्हणतो की चांगला झाला आहे चहा, एकच नंबर, फक्त पुढच्या वेळेला लक्षात ठेवा, जास्त पाणी घालून देऊ नका, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि नित्याच्या डोळ्यात त्यावेळेला पाणी आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे शालिनी गाढ झोपलेली असते. राजमा येते तर नित्याच्या आणि अधिराजच्या फोटोचा राग झालेली तिला दिसते. ती म्हणते की तू माझ्या आईबाबांना जाळलंस ना रात्री, माझ्या मनात आलं तर मी काही करू शकते, या रूममध्ये पेटवून देऊन मी निघून जाऊ शकते, कोणाला काळी कळणार नाही. पण नाही, जसं तू माझ्या आईबाबांना मारलंयस ना, तसंच माझ्या आईलाच तुझा बदला घेऊन द्यायचा आहे. जे काही आहे ना ते माझ्या आईनेच तुझा बदला घेतला पाहिजे, असं सगळं ती म्हणते. आणि त्यानंतर म्हणते की जे मी पाहिलं आहे ते खूप भयानक होतं, काहीही करून माझी आई आणि बाबाच तुझा बदला घेणार. नंतर आता इथे विमल ही बसलेली असते. तिला कळतं की नित्याकडे कपडे नाहीत, तिला आंघोळ वगैरे करण्याची सगळे काही बाकी आहे. विमल कपाट उघडते आणि त्याच्यामधून साडी आणि टॉवेल बाहेर काढते आणि नित्यासाठी तिथे ठेवून देते आणि तिला काहीच बोलत नाही. नित्या जात असताना म्हणते की आई, तुम्ही हे माझ्यासाठी. तेव्हा विमल म्हणते की काही गैरसमज करून घेऊ नका मॅडम, हे मी माणुसकी म्हणून दिली आहे, तुम्हाला सून समजते म्हणून नाही दिलेलं, असं म्हणून ती निघून जाते. त्याच वेळेला आता नित्या तो टॉवेल आणि साडी वगैरे सगळं काही सामान घेत असते. तितक्यात पाहुणे तिथे येते आणि तिला दिलेली साडी ती हिसकावून घेते आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते. त्याच वेळेला तिला नित्या काहीच बोलत नाही. नंतर आपल्याला पाहायला मिळतं की सोमनाथ हा शालिनीच्या रूममध्ये आलेला असतो. शालिनीने रूमला नुसता अस्ताव्यस्त करून टाकलेलं असतं. एक साईडला लॅपटॉप असतो तर सगळं फर्निचर खाली पडलेलं असतं. तो सोमनाथ म्हणतो की मॅडम साहेबांनी रूमची काय अवस्था करून ठेवली. तो आवाज देतो मॅडम साहेब, तेव्हा ती दचकून उठते आणि त्याच्यावर काचेचा ग्लास फोडायला जाते. तेव्हा तो म्हणतो की मॅडम सट, मी आहे, मी सोमा, तुमचा सोमा. तेव्हा तिचं डोकं दुखत असतं. ती म्हणते की काय झालं आहे, आता आला आहे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम साहेब, मला सगळं समजलं आणि वाईट वाटतं या गोष्टीचं की तुम्हाला मी जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा उपयोगाला पडू शकलो नाही, पण आत्ता नक्कीच करू शकतो. त्यांचं लग्न झालं याचा अर्थ असा नाही की सगळे संपलेले आहे, आताही आपण काहीतरी करू शकतो. तेव्हा मग आता ती म्हणते की काय, आता काय करणार आहोत आपण?
तेव्हा तो म्हणतो की हे बघा, आता आपण काहीतरी नक्कीच करू शकतो. बघा, तुम्ही म्हणत होतात ना ती म्हातारी गायब झाली, ती म्हातारी सापडली. ती म्हणते की कुठे आहे ती म्हातारी? तेव्हा तो सांगतो की एका सरकारी दवाखान्यात सापडली, तिथे इलाज करायला गेली होती, आता ती येतच असणार. तेव्हा मग आता शालिनी म्हणते की झालं, संपलं आता. त्या म्हातारीला पहिलं टार्गेट करायचं, कारण गौरीच्या लग्नाचा आनंद उतरवायचा असेल तर मग त्या म्हातारीला पहिला नंबर दिला पाहिजे. नंतर ते तात्या हे नित्याला बघतात. नित्या झाडू मारत असते. तात्या खुश होऊन म्हणतात की वा, खरंच मस्त. नित्या मॅडम, हे तुम्ही का करताय, राहू द्या. तेव्हा मग ती म्हणते की तात्या, हे घर माझं आहे आणि आता या घरातल्या गोष्टी आणि कामं मला लक्ष दिलं पाहिजे ना, म्हणून. मग आता नित्या ते करत असताना तात्या अधिराजला म्हणतात की बघितलं का नित्या मॅडम काय करतात ते? अरे, घरची लक्ष्मी आहेत त्या आणि सगळं करतायत. एवढ्या कोट्यवधीची मालकीन असून घर कसं साफ ठेवतात बघ. तितक्यात आता अधिराज हा तात्यांना सोडायला जातो. नित्या पाणी घेऊन येते तेव्हा पाहुणी थांबवते आणि म्हणते की तुझ्या हातचं कोणी पाणी पिणार नाही, ते तुझ्या पुरतंच ठेव, लक्षात ठेव. तेव्हा ती म्हणते की नाही, मी या घरातल्या सगळ्यांसाठी आणलं आहे, कारण हे घर माझं आहे आणि माझी कामं आहेत ही. तेव्हा पाहुणी म्हणते की माझं घर म्हणून डोक्यावर बसण्याची काहीच गरज नाही आहे, तुला सांगितलं आहे तेवढं लक्षात ठेव. सावरीमध्ये बोलते आणि त्यावेळेला पाहुणी तिच्याकडे रागाने बघते आणि सावरीला गळा दाबल्याचा सीन आठवतो. नंतर आता पाहुणी म्हणते की चल, ते पाणी आधी बाजूच्या अगदी जवळ असतात आणि नित्या तो रूम साफ करून घेत असते आणि नित्या आणि अधिराज यावेळेला एकमेकांकडे बघतच राहतात. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.